नमस्कार, कशा आहेत सगळेजणी? एप्रिलचा कडाक्याचा उन्हाळा चालू आहे आणि अशा वेळेतच दिवस मोठा आहे. खरं तर या मोठ्या दिवसामध्ये काय करायचं हा बायकांना पडलेला नेहमीचा प्रश्न असतो. जर काहीच नाही करमलं तर आपण आपली ज्वेलरी काढतो किंवा साड्यांचं कपाट काढतो, ड्रेसचं कपाट काढतो आणि ड्रेसच्या घड्या घालून, साड्यांच्या घड्या घालून पुन्हा एकदा त्या व्यवस्थित ठेवून देतो. मीही आज काही करमत नव्हतं म्हणून कपाट काढलं आणि त्यावेळेला मला माझ्या आईची साडी सापडली, जी मी आज नेसलेली आहे. आणि मग त्या साडीवरून शांताबाई शेळकेंच्या गोंधळ या काव्यसंग्रहातली पैठणी ही कविता आठवली आणि ती तुमच्या पुढं सादर करावीशी वाटली. आईच्या पण साडीला जेव्हा मी हात लावला तेव्हा तिची ऊब, तिची माया, तिने केलेल्या सगळ्या संसारातल्या सुखदुःखांचं वर्णन हे सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. बघा, म्हणजे आपण पुरणाचा स्वयंपाक केला की हात आपसुकच साडीला पुसतो, नाही का? तसाच तो उदबत्त्यांचा घमघमाट, पुरणाचा वास असा सगळ्याचा पैठणीला लागलेला असतो. शांताबाई शेळकेंच्या आजीच्या पैठणीचं सुद्धा त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यांच्या संसारातली आलेली सुखदुःख त्या पैठणीमध्ये, त्या शब्दांमध्ये इतकी सुंदर मांडणी केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पण सांगितले की उदबत्त्यांचा आणि त्या अगरबत्तीचा वगैरे घमघमाट कसा त्या साडीला लागला आणि मग ती साडी जवळ घेतल्यानंतर त्यांच्या आजीच्या मायेची ऊब कशी त्यातून जाणवली, तशीच मला माझ्या आईच्या साडीतून आज जाणवली. म्हणूनच तुमच्यापुढं सादर करते शांताबाई शेळकेंनी लिहिलेली अशी छानशी कविता पैठणी. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. शांता शेळकेंनी लिहिलेली छानशी कविता पैठणी. फडतळात एक गाठोडं आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली, जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. बघा, पैठणी ही पदर हा त्याचा नटलेला, सजलेला असतो, असं सुंदर वर्णन. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास. बघा, मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला की आपण नैवेद्याचा ज्या वेळेला करत असतो स्वयंपाक, त्यावेळेला हात आपसुकच साडीला पुसतो. असा सुंदर असा अगरबत्त्यांचा, कापराचा, नैवेद्याचा असा घमघमाट त्या पैठणीलाही लागलेला असतो. पडली होती साऱ्यांच्या पाया, हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास. ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास खास. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने जपले एक तन एक मन. पैठणीला माखली बोटे, पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची, चमेलीची आरास पदरा आडून लपली. वर्षामागून वर्षे गेली, वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत, एक मऊपणा त्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलघडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलघडत गेले. आहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत, एक मऊपणा त्याला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलघडत गेले. आहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. माझी आई पण दुर्दैवाने गेलेली आहे. तिची ही आठवण आज या निमित्ताने येते. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. कधीतरी ही पैठणी मी उरी धरते कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्ष गळून पडतात, काळपटाचा जुळतो धागा.
पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा.